आयोजित भव्यदिव्य फुलपी स्टेडियम क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. छत्रपती संभाजी महाराज चषकमध्ये आलेल्या तमाम गडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. लेट्स प्ले छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 चा धडार. पहिलाच बॉल बिग हिट आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार रन. ताकदवर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉल वरती अक्षय दांगडेचा तडाखा तुम्ही पाहताय. काय फटका खेळला अक्षय. हाय हँडसम षटकार येताना पाहायला मिळतोय. अक्षय ऑन फायर. असं वाटलं मैदानाच्या बाहेरनं सेट होऊन आलेत की काय. तर साथ देण्यासाठी अभिजित नलावडे एका बाजूला इन ऍक्शन. दोन्ही ताकदवर जोडी सलामीला आली अनविल 11 पुणे टीम कडनं. तर या स्पर्धेत आपण पाहतोय सलग लागोपाठचे 2 मॅन ऑफ द मॅच मिळवणारा कोहिनूर हिरा सोमा डफडे यांना एका बाजूनं तुम्ही इन ऍक्शन पाहता आणि सोमा यांच्याच पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. काय झालंय चेंडू रासर नसेल तर नवीन चेंडूच्या पटकनात मॅच थांबता कामा नये, कारण की आज आपल्याला सय्यद सर चेंडू लगेच आत द्या आणि सय्यद सर इकडे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा ताबडतोब. मॅचला सुरुवात. गोलंदाज सोमा तयार होतील. जाऊयात मॅचकडे. छत्रपती संभाजीनगरचे आपण पाहतो एक सुपरस्टार खेळाडू आहेत सोमा देखील. ते देखील काही कमी नाहीयेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता बायचे कमबॅक करतील का. यावेळेला बॉल फसलाय. नो बॉल आणि नो चेंडू वरती देखील चेंडू आलाय सीमा रेषेच्या बाहेर. वा अक्षय वा. 4 रन चौकार. फॉल्ट व्हायला मिळतोय गोलंदाजाला. ज्यावेळेला रनअप घेतात मी म्हणेल पंचांच्या जवळ आल्यानंतर थोडेसे थांबताय. रनअप जर चुकत असेल तर गोलंदाजीची दिशा देखील चुकते आपण नेहमी म्हणतो आणि तेच इथं सोमा यांच्याकडनं दोन्ही वेळेत झाले. वा अक्षय सुंदर बॅटिंग. सलामीला स्टार्ट इतका खतरनाक दिलाय ना. फ्रीडचा बॉल. यावेळेला फ्रीडचा बॉल इथं देखील लगावलाय टोला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार रन. बॉल तयार. जाऊयात मॅचकडे. यावेळेला वेग दाखवला या बॉलवरती. टप्पा चूक म्हणेल मी. गुड लेंथ वरती बॉल ठेवलाय. इतर रडारमध्ये चेंडू आला नाहीये. दोन्ही खेळाडू नामवंत आहेत. एका बाजूला अक्षय दांगडेने देखील कालचा दिवस गाजवलाय तर एका बाजूला सोमा देखील लागोपाठ 2 मॅन ऑफ द मॅच कालच्या दिवसभराच्या दोन्ही सामन्यात त्यांनी मिळवले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये खरं तर चुरस पाहायला मिळते. सोमनाथ डफडे आणि एका बाजूला अक्षय दांगडे हे बॅटल रंगलेलं आहे. यावेळेला देखील चांगला चेंडू थोडासा आत आला. ऑफ ब्रेक म्हणेल इथं देखील तुम्ही पाहताय.
डॉट बॉल. सन्मान दिला जातो, क्रिकेट यालाच म्हणलं जातं. चांगल्या चेंडूंना सन्मान द्या, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्या. हे ज्याच्या लक्षात आलं तो चांगला क्रिकेट खेळला मी म्हणेल. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आहे, 17 बोले. तो आज खतरा प्रत्येक टीमसाठी आहे, कारण की आज जवळजवळ डू ऑर डायचे सामने आता इथून पुढे शिल्लक राहिले. त्यानंतर रंगणार बक्षीस पात्र फेरी. शॉर्ट पिच बॉल, आडव्या बाटनं फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक राज दूरवर येत आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाणार आहे. 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. कमबॅक कॅचचा सोमा देखील या 3 बॉलवरती दाखवून देत आहे. 2 डॉट बॉल आले, त्यानंतर एक सिंगल आली. म्हणजे मी आधी देखील म्हणलं होतं रनअप चुकला, तिथं देखील गोलंदाजीची दिशा भरकटली होती. त्यानंतर पावलांनी रनअप मोजला आणि त्यानंतर तुम्ही पाहता चेंडू अचूक टप्प्यावरती पडतायत. ही म्हणजे हे क्रिकेट आहे जे अभ्यास करून खेळलं जातं. यावेळेला देखील चांगला चेंडू आपण पाहतोय, हलक्या त्याने खेळायचा आहे. राज येतील बॉलवरती, तिथं आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल घेतली जाईल. चांगला स्टार्ट अक्षय दांगडे आणि अभिजित नलावडे यांच्याकडनं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावपलकावरती 19 धावा बिनबाद 19. ऐकूया डीजे सावता यांचं एक सुमधुर संगीत. ओव्हर नंबर 2 साठी आता बायसे कोणाकडे विश्वास दाखवला जाईल. सूरज मोरे. काल किरण मोरे यांची देखील चर्चा राहिली. असे एकमेव गोलंदाज होते ज्यांना विकेट काल मिळाल्या, जे स्पिनर गोलंदाज आपण पाहिले होते. यावेळेला देखील कॅपमध्ये बॉल आले, चेंडू टायमिंग जबरदस्त. अभिजित नलावडे देखील बिग हिट आणि चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार षटकार लागोपाठचा तिसरा येणार का स्पर्धेत? पहिली षटकार हॅट्रिक चिराग सर अजून होणं बाकी आहे, जी आज दुसऱ्या दिवसात पाहायला मिळणार का? आणि संधी कुणाला आली आहे तर अभिजित नलावडेला आली. काल चौकार हॅट्रिक या संघाच्या प्रसन्न पूर्ण केली होती अन्वी 11 टीम कडनं, परंतु आज पाहायचंय अभिजित नलावडे षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल का? लागोपाठचे 2 आलेत. ऑन हॅट्रिक बॉल कमबॅक करावं लागेल सूरज मोरे यांना. ओ तिसरा देखील आलाय. वाह, लागोपाठचा तिसरा छेदन षटकार. गजरात स्वागत करा. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आणि ती कुणी खेळली आहे? अन्वी 11 पुण्याच्या अभिजित नलावडे या खेळाडूकडनं पाहायला मिळाली. अप्रतिम फटके, काय पॉवर आहे मनगटामध्ये. प्रत्येक चेंडू जवळजवळ 80 मीटर प्लस पाठवलाय. जबरदस्त टोले जंग प्रहार तुम्ही पाहिले मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरज मोरे पुढे आता प्रश्न आहे, त्याने एक चेंडू ओव्हर पिच होता, एक गुड लेंथ वरती ठेवला, त्यानंतर एक आखूट टप्पा झाला. 3ही बॉल अभिजितनं सीमारेषेच्या बाहेर पाठवले. तर आता कोणतं अस्त्र वापरणार इथं सूरज हे देखील पाहणं गरजेचं आहे. अक्षय दांगडे पहिल्या ओव्हरमध्ये सांगत होता 1 13 और 1 मेरा. आता अभिजित सांगतोय ह्या ओव्हरमध्ये त्याचा खेळ, म्हणजे दोघही खेळाडू आक्रमणावरती उतरलेत. हो, इथे देखील विकेटचा प्रयत्न, फटका फसलाय. निर्णायक झेल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच, नाउ नॉट डाऊन द बॉल, विकेट.
फटके खेळले अभिजितनं, जर तितका चांगला चेंडू कोणी पेश केला सूरज मोरेनं. आणि नवनाथ मिसाळ यांचं कौतुक करेल, फार अवघड झेल होता, कारण की ज्या एंडला ते उभे आहेत ना तिकडून सूर्यदेव दिसत असावेत आणि तरी देखील नजर शेवटपर्यंत बॉलवरती होती, कोणती चुकी गेली नाही. आणि उंची इतकी होती या बॉलला, आपण पाहिलंय बराच उंचावरती गेलेला बॉल, कोणती चुकी झाली नाही. आणि इथं अभिजित नलावडे बाद होतोय यावेळेसचा बॉल. आणि इथं देखील आल्या आल्या मनोज बोंडे षटकार. देखील आणवी 11 ची खेळाडू पा जो येतोय तो षटकारच खेळतोय. आज काय ठरवून आले आणवी 11 पुणे. मराठी संस्कृतीमध्ये एक म्हण आहे पा, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, खेळेल तर फक्त षटकार नाही तर काहीच नाही. अशी फटके आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि मनोज बोंडे देखील आल्या आल्या त्याचा खेळ दाखवतोय. घाम फोडलाय गोलंदाजांना, गौरी सुपर किंग्सला मी म्हणेल, कारण की प्रत्येक बॉलवरती प्रहार होतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल आहे. 24 धावेंची ही ओव्हर आली मित्रांनो, 4 षटकार आले आणि 1 विकेट आली. 2 ओव्हरचा खेळ संपला, 21.5 च्या सरासरीने धावा आल्या 43. 2 ओव्हर मध्ये आपण पाहतोय 43 धावा आल्यात. काय स्टार्ट आहे आणि 11 पुणेकडनं, म्हणजे 124 चा देखील रेकॉर्ड मोडण्याच्या रेसमध्ये आहे. कारण की ज्या वेळेला सरस्वती किंग्स खेळत होते ते 15च्या इकॉनॉमीने करंट रन रेटने चालले होते आणि इथं करंट रन रेट आहे आणवी 11 पुणेचा 21.5, म्हणजे ते देखील प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 130 ते 140 चा. जबरदस्त खेळ आहे आणि आज जे जे संघ प्रथम बॅटिंग करतायत ना त्यांच्याकडे आज वेगळाच कॉन्फिडन्स आहे. गोलंदाजी कोणाकडे दिली जाईल, नवनाथ मिसाळ फलंदाजांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. काल या गोलंदाजाने या टीम साठी प्रभावित केलं होतं, तेच नवनाथ आलेत. जाऊयात मॅचकडे. ओव्हर नंबर 3 साठी नवनाथ तयार. ओबेगिट पुण्याचा सिक्सर किंग अक्षय दांगडे थांबत नाहीये, बिग बिग षटकार. काय बॅटिंग करतोय आज मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा मित्रांनो एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथं देखील बिगिट, यावेळेला फटका फसलाय आणि टेकन व्हेरी गुड कॅच अक्षय दांगडे. त्याचे देखील बॅटमन आपण पाहिले. अभिजित नलावडेने 3 षटकार खेळले आणि 1 षटकार मनोज बोंडे, म्हणजे ह्या 49 पैकी 7 षटकार तुम्ही पाहताय. 7 सकून 42 धावा या फक्त षटकारांच्या आहेत. म्हणजे एकेरी दुहेरी धावेंना आज महत्वच राहिलं नाहीये या मॅच मध्ये, फक्त षटकारांची भाषा चालली आहे. बॉलर तयार, नवनाथ यांचं कौतुक करेल, विकेट मिळवून देत आहेत. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला फटका खेळायचा की आपण बॉल फिल्डर आहे तिथे आणि फलंदाजांचे कर्दनकाळ म्हणून नवनाथ यांना का म्हणलं जातं ते उदाहरण त्यांनी दिलंय. कारण की अक्षय ची मोठी विकेट ते या ओव्हर मध्ये घेत आहेत. सलामीवर बाद झालेत, अभिजित बाद झाले, त्यानंतर अक्षय देखील माघारी गेला. तर आता वेळ मनोज आणि मिलिंद पवार या जोडीवरती आहे. चांगली गोलंदाजी नवनाथ यांची कमबॅक करून दिले या ओव्हर मध्ये. धावा थांबल्यात, 50 धावा धावफलकावरती आहेत. लीडिंग एज आणि इथं काय घडले, विकेटचं पतन आणि बॅटर बाद.
आणि बॉल लागल बाहेर इकडे बसा सगळ्यांनी. 50 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू असताना मिलिंद पवार आणि प्रशांत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नवनाथ मिसाळ फलंदाजांचे कर्दनकाळ का म्हणलं जातं त्याचं उत्तम उदाहरण दिले. 2 विकेट याच ओव्हरमध्ये घेतल्यात आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ना टीमला त्यासाठीच या गोलंदाजाला आणलं गेलं होतं. हा डावपेच होता टीम गौरी सुपर किंग्सचा आणि डावपेच सक्सेसफुल आहे. बॉल तयार. यावेळेला स्टेप आउट करून खेळलेला बॉल समोरच्या बॉलला खेळलेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल आपण पाहतोय घेतली जाते. षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. एकावन्न धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रशांत आपण पाहतो 1 चेंडू खेळले 1 धाव बनवली. मिलिंद पवार दुसऱ्या बाजूला आहे ते देखील 1 धाव बनवली आहे. यावेळेला बॉल गॅप मध्ये खेळायचा फिल्डर दूरवर येत आहेत. म्हणजे कदाचित आता बा इथं अभिजित म्हणत असेल अक्षय दांगणे देखील म्हणत असेल त्यानंतर तुम्ही पाहताय मनोज बोंडे म्हणत असतील की ज्यावेळेला आपण मैदानात होतो त्यावेळेला थांबणं गरजेचं होतं कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होते 43 आणि त्यानंतर आता बा 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. धावा अक्षरशः थांबवलेल्या आहेत. नवनाथ यांचं कौतुक असेल जे काय धाव्यांचा वेग होता तो अक्षरशः कमी करून दिलाय. आता अभिनवकडे गोलंदाजी आहे. याआधी नवनाथ यांचं षटक आपण पाहिलं होतं आणि यालाच म्हणलं जातं क्रिकेट. क्षणाक्षणाला खेळ बदलतो त्यालाच म्हणलं जातं क्रिकेटचा खेळ. आणि आपण पाहतोय इथं गेम थोडासा पलटी केला आता गौरी सुपर किंग्स देखील. जो धाव्याचा पाऊस आला होता तो धाव्यांचा पाऊस अक्षरशः थांबलाय. 4थ्या ओव्हरमध्ये अभिनव यांना तुम्ही पाहता अभिनव पवार बॅटल जर पाहिलं मिलिंद पवार विरुद्ध अभिनव पवार. दोन्ही पवार बंधू एकमेकांच्या विरोधात आज खेळत आहेत. परंतु कोण कोणावरती असेल भारी हे देखील आपण पाहूयात. स्लोवर वन चकवा दिला जातोय. खरं तर ही मिश्रण तुमच्याकडे क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल वेगळा टाकावा लागतो. गुड लेंथ वरनं देखील तुम्ही बॉल वळू शकता. यॉर्कर असेल त्यानंतर व्हेरिएशन कटर बॉल तुमच्याकडे असेल त्यानंतर स्लोवर वन डिलिव्हरी जे गोलंदाजाकडे हे सर्व मिश्रण असेल ना तो बॅटर पासून बचाव करू शकतो. यावेळेला देखील सुंदर बॉल तिथे देखील आपण पाहतोय गॅपमध्ये खेळायचा क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या रूपानं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. 55 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा आहेत. सुंदर कमबॅक गौरी सुपर किंग्स टीमचं तुम्ही पाहताय. धावा थांबल्यात. हात खोलील का आता प्रशांत. स्विच हिटचा प्रयत्न आणि प्रशांत जो खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहताय काल त्यानं चौकार हॅट्रिक स्पर्धेतली पहिली पूर्ण केली होती. आज पाहिजे कशा प्रकारचा खेळ राहील. स्विच हिट किंग आहे तुम्ही म्हणेल एका बॉल स्विच हिटचे चांगले फटके खेळतो. 55 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. सुंदर गोलंदाजी अभिनव पवार यांची देखील कारण की ही ओव्हर देखील आतापर्यंत तुम्ही पाहताय 4 धाव्यांची आली आहे. यावेळेला फटका फसलाय. निर्णायक झेल. हो इथं गडबड आहे. मिसफिल्ड आणि काय घडलंय. चेंडू माग पडलाय आणि क्षेत्ररक्षक पुढे निघून गेलेत. विकास आता ही चूक संघाला अडचणीत आणणारी आहे कारण की हा प्रश्न काय करू शकतो कॅप्टन येणारा काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. मित्रांनो 4 षटकांचा खेळ संपला. 57 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. या मॅचचं वैशिष्ट्य सांगेल पहिल्या 12 चेंडू धावा होत्या 43 आणि त्यानंतरच्या 12 चेंडू धावा आल्यात फक्त 14 म्हणजे 12 चेंडू 14 आल्यात. हे कमबॅक गौरी सुपर किंग्स बाकी सुंदर आहे. शांत केला अक्षरशः आणि 11 पुणे टीमला. त्याच्यात ओव्हर नंबर 5 टाकण्यासाठी नवनाथ मिसळ आलेत.
नवनाथ मिसाळ 2 विकेट घेतल्या. याआधी सुंदर गोलंदाजी राहिली यांची. तर आता पाहिजे मिलिंद पवार. मला वाटतं मिलिंद दोन्ही हाताने फलंदाजी करतात. मला वाटतं काल डावखुर हाताने बॅटिंग केली होती, आज उजव्या हाताने देखील बॅटिंग करतायत. बरेच असे क्रिकेटमध्ये कित्येक खेळाडू असतात जे दोन्ही हाताने फलंदाजी करू शकतात. बिग हिट लगावला टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार रन. पहिल्या 12 चेंडू मध्ये तुम्ही पाहताय आले होते 7 षटकार आणि त्यानंतर 13 चेंडू नंतर 1 षटकार आलाय. म्हणजे क्रिकेट आहे, गेम बदलतो आपण पाहतो नेहमी. गोलंदाज तयार. बिग हिट समोरच्या बाजूला आसमानी टोला, लागोपाठचा दुसरा षटकार. रन, षटकार. पाचव्या ओव्हरचा खेळ चालू असताना मित्रांनो आपण पाहतोय 69 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाजी जर पाहिली आता नवनाथ यांच्यावरती देखील लागोपाठचे 2 षटकार आलेत. मिलिंद पवारची पॉवर तुम्ही पाहताय. यावेळेला दबाव, दडपण, वाईड बॉल, प्रेशर येताना पाहायला मिळते नवनाथ यांच्यावरती, कारण की बराचसा मोठा वाईड आम्ही म्हणे बाहेरनं बॉल जातोय. वाईडच्या रूपाने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. 70 या अंकावरती धावफलक गेलेला आहे. शांत वातावरण आता अशांत करतोय मिलिंद या ओव्हर मध्ये देखील. फुल टॉस आणि यावेळेला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्र शत्रुवन आलाय तिथं. ओ गडबड, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 रन. संघाला अडचणी आणू शकतं. पायानं जर तुम्ही बॉल अडवले तर नक्कीच ह्या चुका संघाकडनं होऊ शकतात. बिग हिटचा प्रयत्न, यावेळेला देखील चेंडू हवेत. झेल होणार का? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. ओ इथं देखील कॅच ड्रॉप. मित्रांनो हे 2 ते 3 झेल जे महत्वपूर्ण सुटलेत ना, तिथे देखील अडचणी उभ्या राहिलेल्या आहे. फिल्डर मी म्हणेल बॉर्डर लाईन वरचा 4 अक्षर धावा. कॅचेस विन द मॅचेस का म्हणलं जातं येणाऱ्या काळाने वेळ सांगेल, कारण की सेड बॅटरला तुम्ही योगदान दिले मिलिंद पवारला. 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो की आपण खेळलेला बॉल, चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेनं आणि हाही बॉल गेलाय सीमा पार, चौकार. गौरी सुपर किंग संघ मालक किरण शेठ बोरे यांच्या मालकत्वाची टीम तुम्हाला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळते. तान्वी 11 पुण्याचा संघ देखील आपण पाहतोय. एक नामवंत आणि ताकदवर टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तान्वी 11चा संघ आहे. खरं तर आज पुण्यावरून लांबचा प्रवास करत आलेत आणि आज तुम्हाला त्यांचा देखील बारदार खेळ पाहायला मिळतो. 79 धावा लागल्यात. आता 12 चेंडू हाणामारीचे असतील. किती धावा खर्च करतील उर्वरित गोलंदाज? छत्रपती संभाजीनगरचे सुपरस्टार आले सोमा. हो यावेळेला बाउन्सर पेश केलाय. थोडस आपण पाहतोय बीट झालेत.
चेंडू लेट वाचला मी म्हणेल मिलिंदनं, कारण की त्याला देखील शॉर्ट ऑन फुल खेळायचा होता परंतु लेट खेळला या बॉलला, थोडासा बॉडी बॅलन्स देखील फसतोय. डॉट बॉल आलाय. बॉल होतं यार सोमा यांना आपण पाहतोय. यावेळेला बेगेटचा प्रयत्न, ओव्हरपिच चेंडू त्यावरती लगावला, टोला आसमानी टोला. क्रिकेट मित्र मंडळाचे असलेले दमदार आयोजन नियोजन, अध्यक्ष सतीश जगताप सर, उपाध्यक्ष नरेंद्र भाऊ शिंदे, सचिव सचिन दादा बागल, भाऊ कदम आणि खजिनदार राहुलजी खांडे साहेब, त्याचप्रमाणे उपखजिनदार दिनेश भाऊ काटकर, कोषाध्यक्ष प्रदीप भाऊ शिंदे, सल्लागार धनाजी शेठ बाबर आणि संपूर्ण सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळ यांचं मनापासून कौतुक असेल. यावर्षी देखील देखणं आणि दमदार आयोजन नियोजन सगळ्या मित्र परिवाराच्या माध्यमातून आज संपन्न होतोय. यावेळेला बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल, चौथ्या अटेम्प्टला झेल झालाय आणि विकेटचं पतन. यावेळेला मिलिंद बॅक टू द पविलियन. दानशूर व्यक्तिमत्व के के जैनजी सर्व अविनाश शेठ काळे पाटील आणि विकास भाऊ कदम दोन्ही मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. द्वितीय क्रमांकासाठी विष्णू गोल्ड, विष्णू शेठ जाधव उद्योजक, 31,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलंय, त्यांचं देखील मनापासून स्वागत. तृतीय क्रमांकासाठी आपण बदल पार्थोशेख हरिओम ऑर्नामेंट्स 11,000 रुपये प्रतीकदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. या तिन्ही बक्षीसदात्यांचं 1 ते 3 क्रमांकाच्या बक्षीसदात्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सोमा यांना मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे. राहुल आलेत. वाह, वेग 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 भन्नाट वेग. डॉट बॉल. राऊंड विकेटचा मारा करता डावखुऱ्याच्या बॅटर पुढे अँगल बनवण्याचा प्रयत्न सोमा यांचा राहतो. म्हणजे माइंडचे क्रिकेट आहे, अनुभवाचे बॉल आहेत मी म्हणेल. चांगला चेंडू पेश करताना पाहायला मिळत आहेत. 85 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 2 बॉल शेष. मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात सोमा पुढे यांनी देखील. वाह, सुंदर बॉल. इथं देखील आपण पाहतोय प्रशांत नाराज झालेत, कारण की डॉट बॉल खेळून चालणार नाही, कारण की ही डेथ ओव्हर्स आहे. इथं तुम्हाला धावाच बनवायच्या. सिंगल दुहेरी धाव्यांना देखील आता महत्व वाढलंय. एक बॉल अजूनही शिल्लक. 6व्या ओव्हरचा तुम्ही पाहताय. 85 वरती संघाचा गाडा थांबलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 85 धावा आहेत. हात खोलेल का राहुल? शेवटच्या बॉलवरती पाहायचंय. सोमा तयार. हो, इथं देखील तुम्ही पाहताय धाव आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. गडबड गडबड. 2 धावा आहेत. भर दिवसा धाव्यांची चोरी होती मी म्हणेल. 22च्या रूपाने या 2 धावा आहेत. पंच इशारा करतायत. षटक संपलं. 6 षटकांचा खेळ संपला मंडळी. धावफलकावरती 87 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय समालोचक सौजन्य आपल्याला ज्यांनी या स्पर्धेसाठी दिलंय परशुराम ज्वेलरचे सर्व परशुराम शेठ यांचा देखील मनापासून या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे बॉल सौजन्य संपूर्ण स्पर्धेसाठी 3,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक संदीप शेठ कोळेकर याही मान्यवरांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आता डेथ ओव्हरला आपण पाहतोय अंतिम षटक हाणामारीचं षटक असेल. 6 चेंडू शिल्लक राहिलेत पहिल्या डावातले. किती धावा वसूल करणार प्रशांत आणि एका बाजूला राहुल हे देखील पाहिजे. विश्वास कोणाकडे आहे? संतोष गाडगे आलेत ओव्हर नंबर 7 टाकण्यासाठी. असं वाटलं होतं किरण मोरे यांच्याकडे आज टीम जाईल, परंतु संतोष यांच्याकडे विश्वास दाखवलाय. चांगला चेंडू संतोष यांच्याकडनं आपण पाहतोय. ब्लॉक होल चेंडू होता. सोमा येतात दूरवरनं आपण पाहतोय. चेंडू फील्ड करतील. एक सिंगल ओव्हर रनआउटचा चान्स. डिरेक्ट हिट वॉट थ्रो. सोमा यांचा अप्रतिम थ्रो तुम्ही पाहताय. विकेट. श्री लाईव्हच्या टीम कडनं आपण पाहतोय सुंदर लाईव्ह प्रक्षेपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. एकदम HD क्वालिटी मध्ये थ्रो तुम्ही पाहू शकता. स्टंप वरती डायरेक्ट थ्रो केलाय.
अप्रतिम थ्रो सोमा यांचा आपण पाहतोय. नवीन बॅटर आता दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. सचिन दाखल होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये संतोष घाडगे तयार असतील. धावफलकावरती 87 धावा. 88 धावा धावफलकावरती आपण पाहिला. समोरच्या बाजूला बेगीट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार चांगला चेंडू संतोष यांच्याकडनं आपण पाहतोय. एक बॉल चांगला येतोय, एक बॉल वरती फटका येतोय, त्यानंतर एक बॉल चांगला आलाय. या बॉल वरती काय होणार? शेवटच्या अंतिम षटकामध्ये प्रशांत देखील आक्रमकता दाखवतोय. 94 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 88 वरती एक षटकार आला, तुम्ही पाहताय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वा, इथं देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. निर्णायक टप्प्यावरती गोलंदाजी यॉर्कर लेंथ वरती बॉल ठेवले जातात, पुढे टाकतायत बॉल, थोडेसे मरेल ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळत आहेत. आणि प्रशांतला हे बॉल समजू शकले नाहीयेत. संघाचा कॅप्टन थोडासा अडखळतोय मी म्हणेल. संतोष तयार. यावेळेला विकेटचा प्रयत्न, चेंडू हवेत. ओ झेल, तिथं देखील दूरवरती जात आहेत. आणि झेल देखील कॅच ही चर्चा राहील आज खरं तर गौरी सुपर किंग्स किरण शेठ मोरे आणि टीम यांची मी म्हणेल. कारण की एका बाजूला कॅच देखील भरपूर सुटले या मॅच मध्ये. 96 वरती 5 फलंदाज बाद झाले, 2 ते 3 कॅच सुटले. त्यानंतर संघ जर पाहिल्यानंतर ऑल आउटच्या दिशेने देखील आला असता आणि 11, परंतु चुका त्यानंतर भरून काढल्यात गोलंदाजांनी. यावेळेला इथे देखील विकेटचा प्रयत्न, चेंडू हवेत. इथं देखील कॅच ड्रॉप. विकेट आली, प्रशांत बाद असेल शेवटच्या बॉलवरती. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना अन्वी 11 पुणे टीम बनवतीये 98 धावा आणि 99 धावसंख्येचं टार्गेट तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये असेल. गौरी सुपर किंग्स तुमच्या समोर किरण शेठ मोरे टीम पुढे आपण पाहतोय 99 धावांचं टार्गेट असेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मित्रांनो 8 संघ खेळले. जय मल्हार स्पार्टन, सचिन शेठ पवार, गौरी सुपर किंग्स, किरण शेठ मोरे, सरस्वती किंग्स, अनिकेत शेठ बाबर, छत्रपती वॉरियर्स, संदीप शेठ माने, मराठा फायटर्स छत्रपती संभाजीनगर, अन्वी 11 पुणे, संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव आणि मराठा टायगर्स पुणे या 8 संघांचा समावेश आपण पाहतो. आणि काही संघ आज स्पर्धेच्या बाहेर पडणार आहेत, काही 4 संघ यानंतर तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये बक्षीस पात्र फेरी खेळताना पाहायला मिळणार आहे. या 8 संघांचा देखील आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळ आयोजित छत्रपती संभाजी महाराज चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. त्यानंतर तुम्ही पाहताय यानंतरच्या मॅचचा देखील आपण टॉस करतोय. सगळे बक्षीसदाते असतील, दानशूर व्यक्तिमत्व असतील, यांचा नामोल्लेख केलेला आहे. जर नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि सगळ्याच बक्षीसदात्यांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीनं, छत्रपती संभाजीनगर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर अगली कहाणी चिराग सर इनकी जुबानी. सर या मायक्रोफोनवरती आपलं स्वागत आहे.
जय मल्हार स्पार्टन्स विरुद्ध मराठा टायगर्स पुणे. कॅप्टन या टॉस करण्यासाठी ताबडतोब विनंती असेल. यानंतरचा सामना आपण खेळतोय. मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॅप्टन चला ताबडतोब मराठा टायगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. जय मल्हार स्पार्टन सतीश सर. कॅप्टन चला ताबडतोब. आणि जो काही निर्णय आहे दोन्ही कॅप्टन्स तुम्हाला जागेवरती सांगणं बंधनकारक आहे. त्यामुळे निर्णय जी काही रणनीती असेल तुम्ही या ठिकाणी, कारण की आता महत्वपूर्ण सामने आहेत. लाईव्ह टॉस करतो आपण. त्यामुळे सर्व प्रेक्षक राजा तुमच्या देखील टॉसची आतुरता आहे. चला जय मल्हार स्पार्टन्स टीम. कॅप्टन पटकन यायचे. मॅच सुरू होणार आहे. आनंद शेट्टी व मोरे साहेब गौरी ज्वेलर्सचे सर्व यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. धन्यवाद. जाऊयात ओटू कॉमेंट बॉक्स. चिराग सर. धन्यवाद सर. आपण पाहतो इकडे मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन इकडे येतील आणि त्यानंतर टॉस होईल. एका बाजूला ऋतुराज पाबर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहूया कोण येते तिकडून. मला वाटतं जे काही टॉसचे आहे ना ते आधीच तुमचं मला वाटतं डाऊट्स आहेत ते क्लिअर करा, कारण याच्यावर भरपूर काही वादंग होता राहिले. थोडंसं लक्ष ठेवा प्लीज कॅप्टन्स. पहिला चेंडू आपण दुसरा चेंडू होता. इकडे मात्र जागा बनवली आणि चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. ज्या पद्धतीने हा चेंडू होता थोडासा शॉर्ट पिच बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत चेंडू मात्र सीमा पार धाडलाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाले 6. तुम्ही पाहू शकता गौरी सुपर किंग्स एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो. इथे मात्र आपण पाहू शकता सध्या टॉस होता. एका बाजूला सोनू माने आणि दुसऱ्या बाजूला ऋतुराज पाबर हे दोन्ही कॅप्टन्स म्हणजे जय मल्हार स्पार्टन्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काटा कॉल दिलाय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो मराठा टायगर्सनी. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलं आहे जय मल्हार स्पार्टन्सना की त्यांनी प्रथम फलंदाजी करावी. तर मैदानाच्या आत जाऊया. मैदानाच्या आत काय झालं एकंदरीत याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. मैदानाच्या आत मात्र आडे तेडे दे घुमाके सध्या सुरू आहे आणि त्यानंतर पहा इकडे ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण व्हायला हवं ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला 7 धावा फलकावर आहेत. अजूनपर्यंत अपडेट होईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू घेऊन. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली होती. स्कोर अपडेट बराबर से कीजिए, थोड़ा सा ध्यान रखिए मैच पे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू सीमा पार. पहले से लेने का है Gio@123 या चेंडू सोडलाय. इकडे मात्र का सोडलाय फलंदाजाला माहित. इकडे मात्र षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे ती मात्र 17. 99 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत आहे. यानंतर जय मल्हार स्पार्टन्स विरुद्ध मराठा टायगर्स पुणे. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते त्याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे कारण खूप मोठा मॅच आहे.
चेक. 1 षटक 16 धावा. थोडस करेक्शन मी पंच 2 मिनिटं मॅच थांबू देईल का पंच 2 मिनिटं. दोन्ही टीमची 12 वे नाही आहेत त्यामुळे सर्व प्रॉब्लेम्स होत आहेत. आता किती वेळा त्याच गोष्टी सांगायच्या आहे आम्हाला माहित नाही प्लीज. आता मी आलोय मगापासून कोणच नाही ते. कारण 12 मॅन मुळे प्रॉब्लेम्स होत आहेत प्लीज. चला तर मॅच चालू करा पुन्हा एकदा कारण दरवेळी ते स्कोरिंग अपडेट होत नाहीये. मग गौरी सुपर किंग 16 धावा 99 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावांचा पाऊस. विकास यावेळी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू चांगला बॅटवर आला नाही. राजकुमार नी तो मात्र चेंडू खेळला. धावसंख्या 1 नी पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला. राजकुमार के नाम पे 1 रन डाल भाई. राजकुमार अभी स्ट्राइक पे नहीं है. सर बुंद्यात फलंदाजाला मात्र इकडे प्रश्न विचारणारा हा चेंडू होता. डॉट बॉल. व्हॉट अ कमबॅक. तुम्ही पाहू शकता बॉल स्पॉन्सर मान्य श्री संदीप शेठ कोळेकर. इकडे मात्र हा चेंडू चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षका तिकडे तो चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. गौरी सुपर किंग्स वर्सेस दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनविन पुणे 99 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इकडे मात्र गौरी सुपर किंग्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. सचिनचा हा चेंडू बॅक ऑफ द लेन ठेवलाय. पाठीमागे चेंडू ठेवला जातोय. चेंडूचा विचार केला 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ ना बाकी. गौरी सुपर किंग्सला धावसंख्येला थोडासा अजून गती द्यावी लागणार आहे. 99 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे. 7 ओव्हर म्हणजे रिक्वायर्ड रन रेट कडे लक्ष असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट 15च्या आसपास आहे आणि जेव्हा तुम्ही एखादा डॉट चेंडू खेळता तो झपाट्याने वाढतो. त्यामुळे इथून धावसंख्या जर तुम्ही चांगली करायची असेल जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल या 99 धावांचा तर मात्र तुम्हाला इथून बॅटवर चेंडू घेणं अनिवार्य आहे. डॉट बॉल तुमच्यावर प्रेशर वाढवेल. रिक्वायर्ड रन रेट वाढवेल. इकडे मात्र हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक व्हॉट अ एफर्ट. प्रयत्नासाठी सर नाही काही नाही झालं. आरामात जरा शांती घ्या. इकडे मात्र चांगला प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा. त्या खेळाडूचं नाव आम्हाला माहित नाही परंतु काय प्रयत्न कमालीचे प्रयत्न. कॅच जर झाला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून नक्कीच पाहायला गेला असता. खूप चांगला प्रयत्न तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही अँगलने आपण त्या क्षणचित्रांना पाहूया. चांगला प्रयत्न. धावसंख्या 21. 2 षटक संपलेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर. यानंतर पुन्हा एकदा मोठी मॅच ज्यामुळे मॅच कडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. माझं तुमचं सर्वांचंच. इकडे मात्र चेंडूला येऊन दिला. त्या चेंडूला फक्त दिशा दिली. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 22. विकासला जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणण्याचा प्रयत्न असणार आहे कारण विकास हा असा फलंदाज आहे जो मॅचचे चित्र पालटू शकतो. त्यांनी ऑलरेडी पहिल्या षटकात जे काही करायचं ते केलंय. शॉर्ट बॉल होता. यावेळी मात्र चेंडू येऊन दिली. दिशा दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र तो झेल घेता आला नाही. ड्रॉप. प्रत्येक झेल हा खूप महत्वाचा ठरणार आहे. कॅचेस विन मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. छोडो कॅच हारो मॅच. हे नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी हा चेंडू जास्तच बाहेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. यानंतर सर्वात मोठी मॅच ज्या मॅच कडे माझं तुमचं सर्वांचंच लक्ष आहे. जय मल्हार स्पार्टन्स आणि मराठा टायगर्स हे दोन्ही संघ आमने सामने येतील.
स्पार्टन्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळालंय खरं तर. इकडे हा चेंडू चांगला होता, पाय पकडण्याचा प्रयत्न केला. इकडे मात्र फाईन लेग चेंडू जातोय जातोय जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे चेंडूवर पोहोचेल, तो फील्ड करेल, तोपर्यंत धावसंख्या जाऊन वाढेल. इकडे मात्र तिकडे बॅकअप आहे. धावसंख्या 1 नी वाढते की 2 नी? धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 26. 26 धावा, 26 धावा फलकावर आहेत. अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि इथून धावसंख्येकडे इथे मात्र इंटू द गॅप चेंडू दीपेक्षावर बाउंड्रीकडे जातोय, तो मात्र दिशा बदलतोय. गोलंदाजा चेंडू बरोबर तिकडे क्षेत्ररक्षकी फिरतोय. धावसंख्या 2 नी वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र आता 28. रिक्वायर्ड रन रेट खूप मोठा आहे. पण इकडून सोमाचा नंबर वरती असू शकला असता, कारण एवढ्या मोठ्या मॅच मध्ये तुम्हाला मोठी फलंदाजी हवी, तिकडे त्याला पाठीमागे का ठेवलं गेलंय हाही प्रश्न आहे. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. जर रणवीरचे कॅप्टनचा विचार केला तर ते हाच विचार करतील की इथे मात्र जे राजकुमारला खेळून देणं हा त्यांच्यासाठी खूप प्लस पॉइंट राहील. कारण आतापर्यंत राजकुमारच्या फळीतून फक्त आपण जर विचार केला 7 चेंडू 9 धावा आल्यात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागला आतापर्यंत 30. लोअर फुल टॉस, हा चेंडू इकडे मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 31. 3 षटक 31 धावा. समीकरण म्हणते येणारे 24 चेंडू 68 धावांची गरज. 24 चेंडू 68 धावा, 17ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट. आता पुन्हा एकदा तोच प्रश्न के बाहुबली को कटप्पा ने क्यों मारा, आणि इथे सोमाला पाठीमागे का ठेवलंय. चिक चिक चिक, हॅलो चिक, थोडासा आवाज आहे. हॅलो चिक चिक चिक. चला 24 चेंडू 68 धावा. चला वेळेकडे लक्ष असू द्या. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत. नितीन, सचिन, ओके. सचिन गोलंदाजी मार्कवर. सचिन घाडगे पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यांच्या समोर मात्र फलंदाज राजकुमार पव्वा. बॉल इन, विकेट. गोलंदाजाला स्वतःला प्रश्न विचारला, मी विकेट घ्यायला हवा होता का? आपण चर्चा करत होतो, अर्धशतक वीर या स्पर्धेतील तो मात्र आलाय. आणि जय मल्ला स्पार्टनचा मॅच आहे आणि सचिन सर येणार नाही असं होणार नाही. ते मात्र आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. तर सोमा ज्याच्या 2 मॅच मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेत आतापर्यंत, या मॅच मध्ये काय सोमा काय करणार याकडे लक्ष आहे. खूप मोठी दारोमदार असणार आहे. आले आले सोमानी फटका सजवलाय, म्हणून तर कॉमेंटेटर म्हणत होता की सोमाला मागे काय ठेवलंय. घेतच नाही, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवून फक्त तिकडे विकेट्स कडे न जाणं हा ऑप्शन होता त्यांच्याकडे, पण ते स्टंप अटॅक करायला गेले आणि तिकडे ते फसले. आणि आता पहिल्या चेंडूवर सोमाने आल्या सांगितलं थँक्यू व्हेरी मच, चौका. आगा वेगळा फटका. थोड्यासाठी वाटलं सोमा करतात काय, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता काय झालं एकंदरीत. लास्ट मुमेंटला स्वतःला त्याने ऍडजस्ट केलं, नाहीतर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. आता समीकरण बदलतंय, समीकरणकडे लक्ष असणार आहे. समीकरण थोडंसं अवघड होत आहे. 15 चेंडू 64 धावा. फास्टेस्ट 50 नाही, फास्टेस्ट 60 कडे जावं लागणार आहे. ओह सोमा ऑन फायर, डीप
जुना चेंडूच द्यावा लागणार आहे त्यामुळे, कारण हे षटक क्रमांक 4 चालू आहे त्यामुळे जुना बॉल म्हणजे यूज. चांगला चेंडू होता, सिंगल मात्र मिळेल. थोडेसे चित्कार ऐकायला पाहायला मिळाले तिकडे, मात्र थोडासा तू मे झालं होतं चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. परंतु इकडे विकास हाही सध्या आपल्या संघाचा विकास करतोय तेव्हा त्याच्याकडे लक्ष असेल. 10 चेंडू 20 वर तो खेळतोय. राजकुमार थोडंसं मला वाटतं अँकर रोल देत होता, परंतु या मॅच मध्ये अँकर रोल पेक्षा हाणामारी खूप महत्वाची होती आणि तेच आल्या दाखवलंय सोमाने. सोमा 4 चेंडू 11 धावा, दुसऱ्या बाजूला 10 चेंडू 20 धावा विकास. आणि आता समीकरण म्हणते येणारे चेंडू रिक्वायर्ड रन रेट 18च्या आसपास आहे. 19 चेंडू 57, प्रत्येक चेंडूवर 3 धावा आहेत. विकास मोठा फटका खेळायचा होता, तेवढा मोठा फटका खेळता आला नाही. सिंगल मात्र मिळेल. तिकडे कव्हरला खेळाडू आहे तो मात्र चुकी करणार नाही. आता समीकरण म्हणते 18 चेंडू आणि धावा आहेत 56, अब तक 56. आणि हे कोण करणार याकडे जावं लागणार आहे. अब तक 56 आणि मॅच कुठे जाईल हे आपण नक्की ऐकणार आहोत. डीजे कडे जाऊया, छोटंसं गीत ऐकू आणि पुन्हा मैदानाच्या आत. हे खूप मोठं बॅटल आहे. अभिजित नलावडेचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवे ते शतक्षक दूरवर आहे त्यामुळे सिंगल्स नि फक्त समाधान. आता समीकरण म्हणते 17 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. जे की दारोमदार आहे ती दारोमदार मी म्हणेल सध्या तरी या सोमावर आहे, कारण सोमाने या स्पर्धेत धावा जमवल्यात त्यामुळे त्याच्याकडे लक्ष असणार आहे. पुढच्या मॅचचं इक्वेशन कडे लक्ष असणार आहे. विकेचं लक्ष असेल पुढच्या मॅच कडे. बॅटच्या आतील कडा बाल बाल बचे. इकडे मात्र ओव्हर थ्रो आहे, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होता नाही, एकच धाव. थ्रो तेवढा प्रॉमिसिंग नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 45. मी म्हणेन अजूनही सामन्याचा विचार केला ना तर अन्वी 11नी या मॅचला कंट्रोल मध्ये ठेवलंय. असं नाही आहे की मॅच वन साइडेड आहे, पण इथून आता विकासला सांगावं लागणार आहे भाऊ आता खूप झाले चेंडू. 12 चेंडू तो खेळलाय, 22 वर खेळतोय, परंतु अजून धावांची तहान वाढवावी लागणार आहे. मोठा फटका खेळायचा होता, डॉट बॉल. डॉट बॉल ज्या येणार ते मात्र प्रेशर वाढवणार टीम गौरी सुपर किंग. गौरी सुपर किंगचा विचार केला तर स्पर्धेचा पहिलाच मॅच त्याने आपल्या खिशात घातला होता. 2 अजूनपर्यंत त्यांनी सामने आपल्या खिशात घातलेत. हा 3रा सामना. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत होता. इकडे मात्र इथे काय पाहायला मिळेल, चेंडू मात्र सीमा पार चौका. 4-4-4. थोडासा 14 चेंडू 50 धावांची गरज. 14-50 एवढं सोपंही नाही आणि अवघडही नाही, कारण इम्पॉसिबल या शब्दातच इम्पॉसिबल असं असतं. त्यामुळे इथून मॅच अजूनही ऑन आहे. 14-50 जोपर्यंत सोमा मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच सामन्यात तर काहीतरी करतील. इकडे मात्र हे छक्का नाही, 9वा ISPL मधला हा 9वा आहे. वन बॅटिंग विकास.
सर हा मॅच बॉल आहे, हा घ्या, हा आलाय वाशिन भाई. इथे मात्र समीकरण बघत 13 चेंडू 44 धावांची गरज. 13-44. विकासला 101 रुपये बक्षीस, सगळे छक्के मारायचे मॅच जिंकवायची. विकास संतोष गाडगे उर्फ मॅक्सी यांच्याकडून प्रत्येक जो षटकार आहे त्या षटकारासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा सिक्सर. वॉल बॉलिंग. केली तर त्यांच्यासाठी प्राइजेस आहेत हे विकास यांच्यासाठी. आता समीकरण म्हणते 12 चेंडू 38 धावा. जरा वेळेकडे लक्ष असू द्या टीम अन्वी 11. गोलंदाजी मार्ग पण प्रशांत. 12-38. चला जय मल्ला स्पार्टन्स आपण फलंदाजीसाठी तयार राहायचंय आणि त्यांच्या अगेन्स्ट सोमा यांनाही पारितोषिक आहे जर त्यांनी मॅच विन करून दिली तर 101 रुपये. हर षटकाराला 101. बोल. नजर लग गई मैक्सी आपकी. विकेट. मराठा टायगर्स आणि जय मल्हास. ओ इकडे मात्र गोलंदाज पहा. तुम्हाला रिप्ले पुन्हा एकदा दाखवेल. त्या गोलंदाजाचा पाय कसा ट्विस्ट झालाय तो रिप्ले पुन्हा एकदा दाखवतो. तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. तो तुम्ही पाहू शकता. ओहो ओ ओहो खूप आपण म्हणतो की चेंडू ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करताना आणि हे पहा थर्ड अँकलनी काय इथे मात्र यष्ट उडवल्या जातात. श्रीलाईव्हची टीम आमचे कुणाल पागबरे एडिटर खूप चांगलं काम करतात. त्याचबरोबर राज पुजारी और माटिया समोरच्या अँगलला बुम बुम खूप सध्या कॅलरीज त्यांच्या बर्न केल्या जात आहेत. एक मात्र स्पर्धा आहे त्या स्पर्धेत कॅमेऱ्याच्या वरती काही नाहीये. नाहीतर आम्ही नेहमी शेड्स मध्ये असतो आणि थोडंसं कॅमेराही त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. बॉल फॉलो नीट होत नाही. ते पण काय करणार आता कंडिशन जे आहेत त्या कंडिशन्सवर आता काम करावं लागणार आहे. आमचे दुसरे कॅडबरी बॉय हे ज्यांना कॅडबरी बॉय असा उल्लेख दिलाय कॅडबरी बॉय हितेश पागदरे तेही सांगतायत दादा काम करताना थोडंसं अडचण येते. बॉल फॉलो त्याच्यामुळे नीट होत नाहीत कारण वरती काहीच नाही आहे डोक्यावर आणि स्क्रीनवर काही दिसत नाही आहे. तरी सुद्धा खूप चांगलं काम कॅमेरामन्स करतायत. धन्यवाद. जय मैदानाच्या आत. इकडे मात्र लोअर फुलटो चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नीटचा बॅटवर येत नाही. नवनाथ आणि दुसऱ्या बाजूला विकास. एकच धाव. समीकरण बदललंय आता. समीकरण थोडस कठीण होताना 9 चेंडू 36 धावा. मॅक्सी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला जर तुम्ही मॅच विन करताय तर त्या प्रत्येक षटकाराचे 100 रुपये काउंट केले जातील. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा बॅटवर चेंडू नीटसा येत नाहीये. सिंगल बॅटची बाहेरील कडा. 1 रन. 8 चेंडू 35 धावा. 8-35. जयमल्ला स्पार्टन्स पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग साठी येईल तेव्हा नक्कीच त्यांच्या समोरही 100च्या आसपास जाण्याचा एक टार्गेट असू शकतो. इकडे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा फ्लाईट दिल्याचा प्रयत्न केला गेलाय. 7 चेंडू 35 धावा. आहे 65. आता मात्र 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू 34 धावा. 5 षटकार 1 चौकार. चला वेळेकडे लक्ष असू द्या. वेळ ही तेवढीच महत्वाची आहे. त्या वेळेकडे लक्ष असणार आहे.
मनोज लास्ट 6 बॉल्स. पहिला चेंडू निर्धाव म्हणजे या मॅच मध्ये सध्या ड्रायव्हिंग सीट वर अन्वी 11 पुणे. 2 मॅच दोन्ही संघाने 2-2 विजयी केलेत. आता तिसरा विजय कोणाच्या नावावर आहे? जवळजवळ अन्वीच्या नावावर तर आहे, परंतु एखाद खराब चेंडू मॅच मध्ये पुन्हा आणू शकतो टीम गौरी सुपर किंगला. आता मात्र हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चांगला झेल घेईल. इकडे मात्र अन्वी सध्या तरी रजिस्टर करते आपल्या नावावर हा तिसरा विजय. चेंडू शिल्लक 4 चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र खेळ आहे आणि आता ही औपचारिकता बाकी. आता इथे मात्र फलंदाज धावची चोरपणा बा आउट. तीन चेंडू 3 बॉल्स आणि या 3 चेंडूत काय पुढच्या मॅच साठी आपण तयार राहायचं. चला जय मल्ला स्पार्टन्स आणि दुसऱ्या बाजूला मराठा टायगर्स पुणे. चला दोन्ही संघांनी तयार राहा. पंचांचा वाईटचा इशारा. 5 धावे अंतर थोडस कमी होईल, परंतु या 5 धावेचं अंतर सध्या तरी तर म्हणजे आज सकाळपासून चेसिंग होत नाहीये हे आतापर्यंत चित्र आहे. पुढच्या मॅच मध्ये काय पाहायला मिळेल याच्याकडे लक्ष असणार आहे. तिकडे मात्र एकदा मात्र मिळेल. औपचारिकता कंप्लीट केली जाते. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 बॉल्स रिमेनिंग. दुपारचं सत्र आज उशिरा मॅचेस स्टार्ट झाल्या आणि आज अंतिम दिवस आहे. कदाचित मला तरी वाटते थोडस पाठ मध्ये जर एखाद 2 मॅचेस कमी ओव्हरच्या झाल्या तर आपण अंतिम सामना खूप चांगल्या षटकांचा खेळू शकतो किंवा moves on 77. सर बोला बोला. आणि इथे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला टीम अन्वी 11 पुणे ने मात्र इथे शिक्कामोर्तब केलंय. मात्र मिळवलाय. चला आपण एक छोटस विश्रांती घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुमधुर संगीत.